अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली, ती चांगली खमंग भाजून घेतली आणि गिरणीहून दळून आणली। अर्धा किलो डाळीचे मी बेसन लाडू बनवते। दळून आणते वेळेस थोडंसं मोठं रवाळ पीठ दळून आणायचं, खूप बारीक नाही। तर ते 2 वाटी पीठ भरलं, त्यासाठी पाऊण वाटी तूप आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकलं सुरुवातीला आणि जे आपण बेसन पीठ आणलेलं आहे दळून ते त्याच्यामध्ये टाकलं। बेसन पीठ आणल्यानंतर अगोदर चाळून घ्यायचं आणि खूप वेळ ते खमंग चांगलं भाजून घ्यायचे, थोडासा त्याचा कलर बदलतो। नंतर परत थोडंसं तूप टाकायचं, तूप थोडं थोडं करूनच टाकायचं, कारण की तूप कमी जास्त लागू शकतं। तर बघा हे पाऊण वाटीतलं 1 चमचा तूप शिल्लक आहे आणि बेसन पीठ भाजलं की तूप सोडायला लागतं। तर इथं आपलं बेसन पीठ पण भाजून झालं। शेवटी मी 2 चमचे पाणी टाकलं, पाणी टाकलं की पीठ हलकं होतं आणि बेसन पीठ भाजून झालेलं आहे। कमी स्पीडवर हे बेसन पीठ भाजून घ्यायचं। 1 चमचा विलायची पावडर आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, जी साखर आपण पाऊण वाटी घेतली होती तर ती मिक्सरला बारीक करून घेतली, ती याच्यात टाकली, मनुके टाकले, सगळे एकजीव करून घेतलं आणि हातावरती याचे मस्त असे गोलाकार लाडू बनवून घेतले।